Then next article is transport of gases. लंग आणि ब्लड यांच्यामध्ये एक्सचेंज केला गेला. लंग मधून ऑक्सिजन ब्लडला दिला गेला, ब्लड मधून CO2 लंग कडे दिला गेला. आता जो ऑक्सिजन या ब्लड मध्ये आलाय तो ट्रान्सपोर्ट कसा करणार? ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे, एखादी वस्तू आपण मार्केटमध्ये घेतली, समजा आपण मार्केटमध्ये गेलो आणि टीव्ही खरेदी केला, तर तो टीव्ही काय लगेच आपण बॅगमध्ये घालण्यासारखी तर वस्तू नाही आहे. मग ती वस्तू आपल्या घरी आणण्यासाठी आपण टेम्पो भाड्यानं करतो. तो टेम्पो ती वस्तू आपण आपल्याला घरी आणून देतो. तशा प्रकारे जो ऑक्सिजन ब्लडला दिलाय तो ऑक्सिजन तिथून ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करतं आणि कसं होतं याचा स्टडी आता आपल्याला करायचा आहे. तर गॅसेस मग O2 चा ट्रान्सपोर्ट असेल किंवा त्याचबरोबर CO2 जो टिश्यू लेवलला बनलेला आहे त्या CO2 चा ट्रान्सपोर्ट सुद्धा लंग पर्यंत कोणकोणत्या फॉर्म मध्ये आणि कसा होतो याचाही स्टडी आपल्याला इथं करायचा आहे. जर हा जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन ब्लड प्लाझ्मा मार्फत ट्रान्सपोर्ट केला जातो. टोटल ऑक्सिजन जेवढा ट्रान्सपोर्ट होतो, among that total oxygen near about 3% O2 is transported by blood plasma, while 97 to 98% oxygen is transported in the form of oxyhemoglobin. तर इथं टेम्पोचं काम कोण करतंय? हिमोग्लोबिन करणार. ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेसच्या प्रोसेसमध्ये हिमोग्लोबिनचा महत्त्वाचा रोल आहे. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड कुठं बनला? टिश्यू मध्ये बनला. आता तो तिथून लंग कडे आणायचा आहे, पण तो कोणकोणत्या फॉर्म मध्ये आणला जातो? तो कार्बोनिक ऍसिड असेल, कार्बॅमिनो हिमोग्लोबिन असेल, बायकार्बोनेट्सच्या फॉर्म मध्ये तो ट्रान्सपोर्ट केला जातो. आता CO2 चा आणि O2 चा ट्रान्सपोर्ट कसा होतो त्याचे डिटेल आपण स्टडी करूया. यू नो हिमोग्लोबिन कुठं आहे? रेड कलर्ड पिगमेंट आहे. कुठं आहे? दीज आर ह्यूमन RBC. या RBC मध्ये आपल्या RBC किती डिव्होटेड आहेत याबद्दल आपण चर्चा केलेलीच आहे. त्यांनी स्वतःचं सेल्युलर कंटेंट जो आहे तो सगळा कंटेंट न्यूक्लियस आहे तर तो कॅरिओलायसिसनं डिजनरेट झाला. स्वतःचे ऑर्गॅनेल्स ते पण म्हणजे आपलं स्वतःचं बलिदान केल्यासारखं आहे. त्यामुळे तिथं हिमोग्लोबिन जास्त 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 आहे. आवर RBC आर नॉन न्यूक्लिएटेड. मॅच्युअर RBC नॉन न्यूक्लिएटेड आहेत, कारण हिमोग्लोबिनचा एरिया वाढवायचा आहे. मच अमाउंट ऑफ हिमोग्लोबिन इज ॲडेड इन दॅट RBC. तर हिमोग्लोबिन जास्तीत जास्त त्यात ठेवता यावं म्हणून RBCनी स्वतःचा न्यूक्लियस, स्वतःचे ऑर्गॅनेल डिस्ट्रॉय केले, डिजनरेट झाले. आणि या RBC मध्ये महत्वाचा कंपाऊंड आहे तो म्हणजे हिमोग्लोबिन. द हिमोग्लोबिन कन्सिस्ट ऑफ 2 अल्फा चेन्स आहेत. त्यामध्ये हिमोग्लोबिनचा विचार केला तर इथं
2 अल्फा चेन्स आहेत आणि 2 बीटा चेन्स आहेत. सो इट कन्सिस्ट ऑफ 2 अल्फा चेन्स, 2 बीटा चेन्स अँड हीम. हित आहे, हीम आहे, हीम आहे, हीम आहे, हीम आहे. आणि याच हिमोग्लोबिन बरोबर O2 आणि CO2 बाइंड होत असतात. तर आपण सुरुवातीला स्टडी करूया ऑक्सिजन कसा ट्रान्सपोर्ट केला जातो. जो टोटल ऑक्सिजन आहे त्या टोटल ऑक्सिजन पैकी 97 to 98% ऑक्सिजन इज ट्रान्सपोर्टेड इन द फॉर्म ऑफ ऑक्सीहिमोग्लोबिन, while 2 to 3% ऑक्सिजन इज डिफ्युज्ड थ्रू प्लाझ्मा. प्लाझ्मा मधून तो ट्रान्सपोर्ट होतो. तर इथं जर आपण पाहिलं तर हिमोग्लोबिन मध्ये अल्फा चेन्स 2 आणि बीटा चेन्स 2 आहेत. आयर्न आहे आणि इथं एक ऑक्सिजन बाइंड झाला, इथं एक ऑक्सिजन बाइंड झाला, इथं एक ऑक्सिजन बाइंड झाला आणि इथं एक ऑक्सिजन बाइंड झाला. 1 हिमोग्लोबिन बाइंड्स विथ 4 O2. 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल बाइंड होतात. आपल्याला याचं कॅल्क्युलेशन जे दिलेलं आहे त्याचाही विचार करू. 100 ml ऑफ ब्लड कंटेन्स 15 ग्रॅम हिमोग्लोबिन. जर 100 ml ब्लड असेल तर त्यामध्ये 15 ग्रॅम हिमोग्लोबिन आहे. आणि हिमोग्लोबिन जे आहे त्या एका हिमोग्लोबिन 1 ग्रॅम हिमोग्लोबिन कंटेन्स 1.34 ml ऑफ O2. 1 ग्रॅम हिमोग्लोबिन मध्ये 1.34 ml O2 आहे. तर 100 ml ब्लड जे आहे त्यामध्ये किती O2 कॅरी केला जाईल. तर 100 इथं 100 ml मध्ये किती आहे 15 ग्रॅम आहे. 15 into 1.34 that is average 20 ml. So 20 ml of O2 is carried by 100 ml of blood. 100 ml blood carries 20 ml of O2. This is correct. But in NCERT, आता NCERT मध्ये काय दिलंय 100 ml of blood carries 5 ml of O2. मग NCERT न म्हटलेलं बरोबर आहे का आपण म्हणतोय ते बरोबर आहे. तर हे दोन्ही बरोबर आहे सिच्युएशन प्रमाणे. नो डाउट 100 ml of blood carries 20 ml of O2. But at tissue level, ज्यावेळी हे 4 O2 तर हिमोग्लोबिन कॅरी केलेले आहेतच, परंतु ज्यावेळी टिश्यूला ऑक्सिजन द्यायची वेळ येते त्यावेळी 4 पैकी एकच ऑक्सिजन टिश्यूला दिला जातो. मग 4 पैकी 1 दिला म्हणून 20 पैकी 5 ml O2 is given to tissue. So 100 ml of blood carries 20 ml of O2, no doubt. But during exchange
out of which only 5 ml is given to tissue. हे कसं झालं? जसं आपण 4 वस्तू मार्केटमधून घरी आणण्यासाठी टेम्पो केला, त्यांनी 1 वस्तू द्यायची आणि 3 वस्तू घेऊन जायच्या. तर तो हिमोग्लोबिन 4 पैकी एकच ऑक्सिजन देतो, बाकीचे 3 आपल्याकडेच ठेवतो. म्हणून NCERT म्हणते 100 ml of blood can gives only 5 ml O2 to tissue. 20 ml आहे कॅरी करताना, परंतु दिला किती? तर 5 ml दिला. हे लक्षात असू द्या. हे लक्षात असू द्या. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ हिमोग्लोबिन. आता ऑक्सिजनचं बाइंडिंग जे आहे ते कशावर डिपेंडंट आहे? अनेक गोष्टींवर डिपेंडंट आहे. O2 कॉन्सन्ट्रेशन पण महत्वाचं आहे, CO2 कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे, H+ कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे, टेम्परेचर महत्वाचं आहे. या सर्व गोष्टींवरती हे बाइंडिंग डिपेंडंट आहे. डिपेंडंट आहे. हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर इथं पण दाखवलेलं आहे. सो फायनल कन्क्लुजन काय? 100 ml ऑफ ऑक्सिजनेटेड ब्लड. आपण मॉडिफाय करू. 100 ml ऑफ ऑक्सिजनेटेड ब्लड कंटेन्स 20 ml ऑफ O2 बट डिलिव्हर around 5 ml of O2 to tissue under normal physiological condition. हे लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला आणखी एक महत्वाचं आर्टिकल या ऑक्सिजनशी संबंधित स्टडी करायचं आहे, आणि ते म्हणजे ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व. ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व हा सिग्मॉइड कर्व आपल्याला मिळतो when percentage saturation of hemoglobin with O2 is plotted against PO2. It is used to study effect of factors like PCO2, H+ concentration, temperature effect, etc. हा सिग्मॉइड मिळतो कर्व आपल्याला. पण असं एक्सप्लेन केलं तर लवकर लक्षात येणार नाही आहे. मी तुम्हाला प्रत्यक्ष हा ग्राफ प्लॉट करताना काय काय चेंजेस होतात त्याप्रमाणे प्लॉट करून दाखवतो, ज्यामुळं हे आर्टिकल पुन्हा तुम्हाला कधीही अडचण करणार नाही. इथं मी प्लॉट केलेला आहे थोडासा भाग. एक्स ॲक्सिसला काय घेतलंय? पार्शियल प्रेशर ऑफ O2 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 95, 100. आणि त्यामध्ये हिमोग्लोबिन मध्ये ऑक्सिजन किती आहे? हिमोग्लोबिन सॅच्युरेशन पर्सेंटेज या साईडनं घेतलंय, तेही 10, 20, 30, 40 या प्रमाणे 100 पर्यंत घेतलेलं आहे वाय ॲक्सिसला. आता आपण माग पार्शियल प्रेशर बद्दल आपल्याला माहिती असल्यामुळं त्याच्याप्रमाणेच हा ग्राफ आपण इथं प्लॉट करणार आहे. त्याच्याप्रमाणेच हा ग्राफ आपण प्लॉट करणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला माहिती आहे टिश्यू लेवलला ऑक्सिजन किती आहे? व्हॉट इज द पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इन टिश्यू? The partial pressure of oxygen, the partial pressure of oxygen
in tissue is 20 mmHg. टिश्यू मध्ये पार्शियल प्रेशर किती आहे ऑक्सिजनचं 20 mmHg. मग त्यावेळी हिमोग्लोबिनचं सॅच्युरेशन पर्सेंटेज किती असतं? एवढं कमी ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर असताना, लोवेस्ट पार्शियल प्रेशर असताना सुद्धा हिमोग्लोबिन सॅच्युरेशन पर्सेंटेज पहा 20 आहे इकडं आणि इकडं हे 20 झालं. तरीही इथं पार्शियल प्रेशर किती आहे, सॉरी सॅच्युरेशन पर्सेंटेज किती आहे 40. जरी सर्वात कमी ऑक्सिजन टिश्यू मध्ये असला तरी सुद्धा हिमोग्लोबिन सॅच्युरेशन पर्सेंटेज 40 आहे. व्हॉट इट इंडिकेट्स? कमी ऑक्सिजन म्हणजे कमी पार्शियल प्रेशर असताना सुद्धा भरपूर ऑक्सिजन आहे असा त्याचा अर्थ घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे डीऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर किती आहे? द डीऑक्सिजनेटेड ब्लड किंवा इम्प्युअर ब्लड म्हणू आपण. द पार्शियल प्रेशर ऑफ O2 is 40 mmHg. म्हणजे 40 mmHg एवढं पार्शियल प्रेशर डीऑक्सिजनेटेड ब्लडचं असतं. परंतु अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर इथं हिमोग्लोबिनचं सॅच्युरेशन पर्सेंटेज 75% आहे. What it indicates? Deoxygenated blood also contains much amount of oxygen. भरपूर ऑक्सिजन आहे डीऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये सुद्धा असा याचा अर्थ आहे. त्यानंतर तिसरी व्हॅल्यू आपण घेऊ पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजनेटेड ब्लड. O2 चं पार्शियल प्रेशर ऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये किती आहे? आपल्याला माहिती आहे 95 mmHg. मग 95 mmHg प्युअर ब्लड 95 mmHg. आणि त्यावेळी इथं सॅच्युरेशन किती मिळत आहे? 97 to 98%. That means oxygenated blood, pure blood contains much amount of oxygen, that is a 97 to 98%. आणि मग या व्हॅल्यू विचारात घेतल्या तर आपण काय सांगितलंय? टिश्यू मध्ये जो ऑक्सिजन आहे त्याचं पार्शियल प्रेशर 20 आहे. तर सॅच्युरेशन पर्सेंटेज किती येत आहे? 40%. त्यानंतर इम्प्युअर ब्लड डीऑक्सिजनेटेड ब्लडचं ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर आहे 40 आणि त्यामुळं सुद्धा इथं सॅच्युरेशन पर्सेंटेज आहे 75%. आणि प्युअर ब्लड जर घेतलं तर त्याचं पार्शियल प्रेशर आहे 95 mm.
Hg आणि त्याचं सॅच्युरेशन पर्सेंटेज आहे 97 to 98%. आणि मग जर हा ग्राफ आपण असा काढला तर तो असा सिग्मॉइड ग्राफ येतो. जर याचा ग्राफ प्लॉट केला तर तो सिग्मॉइड ग्राफ येतो. आज आपण कोरोनाच्या या काळामध्ये थोडा काही प्रॉब्लेम झाला, जिथं जाईल तिथं आपली पल्स ऑक्सिमीटरच्या मदतीनं ऑक्सिजन SpO2 मोजला जातो. म्हणजे ते काय काउंट करतंय तर तुमची प्युअर ब्लड मध्ये किती ऑक्सिजन आहे ते काउंट करतंय. 97 98 आहे की नाही, दॅट इज अ हायेस्ट पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन. तर आपल्यामध्ये कुठलाच प्रॉब्लेम नाही. आणि जर ही लेवल 90च्या खाली आली तर याचा अर्थ ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट प्रॉपर होत नाही, म्हणजेच ऑक्सिजनच्या या फ्लोमध्ये गडबड आहे. मग तो डिफेक्ट कुठल्या लेवलला आहे ते शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यावर उपचार आपण करतो. आता सध्याच्या काळात तुम्हाला माहिती आहे. तर हा कर्व तुम्हाला सिग्मॉइड मिळतो. मग या कर्व वरती इफेक्ट करणारे फॅक्टर्स कोणकोणते आहेत? Which factors affects the sigmoid curve or oxygen hemoglobin dissociation curve? जर CO2 कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर हा कर्व राईट साइडला शिफ्ट होतो. जर H+ कॉन्सन्ट्रेशन वाढलं तरी हा कर्व राईट साइडला शिफ्ट होतो. जर टेम्परेचर वाढलं तरी सुद्धा हा कर्व राईट साइडला शिफ्ट होतो. तर CO2 कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळं कर्व राईट साइडला शिफ्ट होतो. या इफेक्टला आपण म्हणतो व्होर्स इफेक्ट. याला आपण म्हणतो व्होर्स इफेक्ट. CO2 concentration increases, shift the curve right side. That is a shifting of curve right side due to high CO2 concentration. That is a Bohr's effect. क्वेश्चन त्यावरती विचारला जाईल, लक्षात असू द्या. पण समजा आपण प्राणायाम केला असेल तर प्राणायाम क्रिया काय आहे? व्हॉलंटरी ब्रीदिंग आहे. व्हॉलंटरी ब्रीदिंग आहे. इच्छेप्रमाणे ब्रीदिंग करणं, वेगवेगळ्या त्याच्या मेथड असतील. परंतु शेवट काय? श्वास घेणं, श्वास सोडणं, व्हॉलंटरी म्हणजे व्हॉलंटरी इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशनची प्रोसेस आपण त्यामध्ये करतो आणि नेहमीपेक्षा 10 टाइम्स मोर ऑक्सिजनचा सप्लाय आपण बॉडीला करतो आणि म्हणून आपल्याला फ्रेश वाटतं, अलर्ट वाटतं, एनर्जेटिक वाटतं. आणि तुम्ही पाहिलेलं आहे वेगवेगळ्या योगाच्या कोर्समध्ये प्राणायाम फार महत्त्वाचे आहेत. ज्याप्रमाणे फिजिकल फिटनेससाठी आसनं करणं महत्त्वाचं आहे, त्याप्रमाणे आपला मेंटल किंवा फंक्शनल बॉडीचं ॲक्टिव्हिटी व्यवस्थित होण्यासाठी प्राणायाम ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची प्रत्येकाची गरज आहे. कारण आपण बॉडीला काय सप्लाय करतो यामध्ये 10 टाइम्स मोर ऑक्सिजन. त्यामुळं काय होणार? फूडचं ऑक्सिडेशन जास्त होणार आणि जे ऑर्गन व्यवस्थित काम करत नव्हते ते सुद्धा चांगलं काम करू शकतात या प्रोसेसमुळं. म्हणून तुम्हाला योगामध्ये दाखवलेलं आहे. आपण योगाच्या जाहिरातीमध्ये वगैरे पाहतो की
प्राणायामामुळं मोठे मोठे आजार सुद्धा बरे झाले. मोठ्या आजारातून सुद्धा लोक बरे होतात. याचा अर्थ काय? तर नेहमीपेक्षा ऑक्सिजनचा सप्लाय 10 पटीनं जास्त दिलाय. त्यामुळं ऑक्सिडेशन फूडचं जास्त, त्यामुळे एनर्जी जास्त, त्यामुळं कार्य जास्त त्या ऑर्गनचं, आणि म्हणून असाध्य रोग सुद्धा बरे होऊ शकतात प्राणायाम या क्रियेमुळं. आपल्याला वेगवेगळे प्राणायाम जमतील न जमतील, वेळ मिळेल न मिळेल, पण डीप ब्रीदिंग, दीर्घ श्वास घेणं, दीर्घ श्वास सोडणं, हे कुठंही बसून कधीही करता येणं शक्य आहे. हे करू शकता. यामधून तुम्हाला ऑक्सिजनचा सप्लाय भरपूर होईल बॉडीला. त्यानंतर बघा, योगानं तिथंच सगळं एकत्र सगळं ठेवलेलं आहे. जर तुम्ही प्राणायाम करताना स्वतःचं मन त्या श्वासावर केंद्रित केलं, स्वतःचं लक्ष त्या श्वासावर केंद्रित केलं, तर मन एकाग्र होतं. आणि मन एकाग्र करण्याची क्रिया म्हणजे प्रोसेस म्हणजे मेडिटेशन, ध्यान. मेडिटेशन त्यालाच आपण म्हणतो. आणि दीर्घकाळ मेडिटेशन 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 मेडिटेशनच्या अवस्थेत राहतात. काही ऋषीमुनी बघा, कितीतरी दिवस तसेच ते मेडिटेशनच्या अवस्थेमध्ये राहू शकतात. दॅट लीड्स टू समाधी. समाधी यासाठी कुठं जंगलात जाऊन बसायची आवश्यकता नाही. तुम्ही आहात तिथंही हे काम करू शकता. हे काम करू शकता. त्यामुळं प्राणायाम करायला विसरू नका. दीर्घ श्वसन तरी करायला विसरू नका. कोणत्याही पद्धतीनं करा, पण ते करा. आता ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व राईट साईडला कशामुळं जातो? H+ कॉन्सन्ट्रेशन असेल म्हणजेच pH बदलला, टेम्परेचर वाढलं, CO2 कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळं. पण तुम्ही जर प्राणायाम केला, भरपूर ऑक्सिजन घेतला, तर हा कर्व लेफ्ट साईडला सुद्धा शिफ्ट होऊ शकतो. O2 जास्त असेल तर लेफ्ट साईडला शिफ्ट होतो. So this is about transport of oxygen. Thank you very much.